नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। ती महापारेषणकडून अप्रेंटिस पदांसाठी इथं वॅकन्सीज आलेल्या आहे। हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते 12 डिसेंबर 2024 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 20 तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन या व्यवसायामध्ये राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT उत्तीर्ण उमेदवारांसाठी इथं औदा सौसु विभाग अमरावती अंतर्गत 2024-25 या वर्षाकरता 1 वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारांकरता इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। अमरावती जिल्हा अधिवास असलेल्या पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारीकरता दिनांक 13/12/2024 ते दिनांक 31/12/2024 या तारखेमध्ये तुम्ही इथं दिलेल्या आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। त्याचा तपशील जो आहे तो खालीलप्रमाणे या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी औदा सौसु विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अमरावती येथे या अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्याचा आस्थापना नोंदणी क्रमांक म्हणजेच इस्टॅब्लिश ID या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी E01172700169 असा आस्थापना नोंदणी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। आणि ट्रेड जो आहे तो 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या पदासाठी इथं 25 इथं वॅकन्सीज या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी आलेल्या आहे। या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आपण या ठिकाणी पाहूया तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा इथं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे 10वी तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तुम्ही 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये तुम्ही ITI पण इथं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजेच 10वी प्लस ITI इलेक्ट्रिशियन इथं उत्तीर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर इथं शैक्षणिक दस्तावेज पण या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। हे सर्व दस्तावेज तुम्हाला प्रोफाईलवर स्कॅन करून इथं तुम्हाला अपलोड करायचे आहे। त्याचबरोबर विद्यावेतन जे मिळणार आहे ते प्रचलित नियमानुसार या ठिकाणी लागू राहणार आहेत असे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी आपण वयोमर्यादा या ठिकाणी पाहूया। दिनांक 1/12/2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे, म्हणजे 18 ते 38 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी ॲप्लाय करू शकतात। तसेच मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी इथं 5 वर्ष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेलं आहे वयामध्ये। शिकाऊ उमेदवारांची जी निवड कशी होणार आहे आपण या ठिकाणी पाहूया तर SSC व ITI परीक्षेचे मिळून एकूण जे गुण आहे त्या प्राप्त गुणांच्या 50च्या सरासरीच्या आधारे गुणवत्ता यादी या ठिकाणी लागणार आहे। सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्गनीय आहे इथं गुणवत्ता यादी या ठिकाणी लागणार आहे, म्हणजे ITI आणि 10वीच्या 50-50 गुणांच्या वेटेजनुसार या ठिकाणी इथं तुमचं मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तसेच सदर भरती प्रक्रियेतील फक्त दिनांक 13/12/2024 ते 31/12/2024 दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचाच या ठिकाणी विचार केला जाणार आहे। तसेच नमूद दिनांकाच्या पूर्वी व नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा भरती निवड प्रक्रियेकरता विचार केला जाणार नाही, याची पण या ठिकाणी नोंद घ्यायची आहे असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे। त्यानंतर इथं 14 नंबरचा मुद्दा त्यांनी दिलेला आहे। ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहिरातीसह जोडलेला पत्रक परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत व मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद असलेले कागदपत्रे प्रमाणपत्रांच्या स्वाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती, म्हणजे जे आवश्यक कागदपत्रेवरती दिलेले आहे मुद्दा नंबर 2 मध्ये त्याचे झेरॉक्स काढून त्यावर तुमची सही करून सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला इतर कागदपत्रे दिनांक 10/1/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय औदा सौसु विभाग प्रकाश सरिता प्रशासकीय इमारत B विंग तळमजला वेलकम पॉईंटजवळ मोर्शी रोड अमरावती 444603 या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते पोचेल या बेताने तुम्हाला इथं पाठवायचे आहे। तसेच सदर पत्रक आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्रांसह विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास आपला अर्ज भरती प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे।
तरच तुमचा अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या ठिकाणी खाली पत्रक त्यांनी इथं दिलेलं आहे. हे सर्व या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती भरून फोटो वगैरे लावून आणि वरती जे दिलेले कागदपत्र आहे, प्रमाणपत्र आहे, ते सेल्फ अटेस्टेड म्हणजे त्याच्यावर सही वगैरे करून तुम्हाला पोस्टाने किंवा स्वहस्ते तुम्हाला दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला तिथं कार्यालयामध्ये जमा करायचे आहे. अशा पद्धतीने अमरावती महापारेषण येथे ज्या अप्रेंटिसशिप पदांसाठी इथं वॅकन्सीज आलेल्या होत्या त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील.